त्यांच्या समन्या कुणी जाहला आणि नाणार कुणी त्यांच्या समन्या जाहला आणि नाणार कुणी परोपकारी मानवते चारित्र्य देऊया सर्व जगी जय महान सर्व जगी महान मक्का मदीना होया चला मदीना जाऊया चला मदीना नीट लक्ष देऊन ऐका पुढे आधीन त्यांच्या हुकुमाचे पाषाण वृक्ष आणि पक्षी पाषाण म्हणजे दगड वृक्ष म्हणजे झाड पक्षी तर कोणाच्या हुकुमाचे अधीन आहे आमच्या पैगंबरांच्या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारण त्यांनी जर हुकूम दिला तर दगड सुद्धा कलमा पडतात ते सुद्धा कलमा म्हणतात आहे की नाही झाड सुद्धा त्याने जर हुकूम दिला तर चालत त्यांच्याकडे येतो सुभानअल्लाह आणि पुढे काय होतं फक्त जमिनीवरच नाही आकाशामध्ये सुद्धा काहीतरी होतं ते काय होतं आपण बघूया आधीन त्यांच्या हुकुमाचे पाषाण कळलं ना वृक्ष आणि पक्षी त्यांच्या करिता सूर्य परतला जोरात बोला की सुभानअल्लाह त्यांच्या करिता सूर्य परतला चंद्र दुभंगला पाहूया माझ्या हाताच्या वर तुमचा आवाज गेला पाहिजे एवढ्या जोरात बोललात तरच जाईल ना तर जाणार नाही तसा जोरात बोला की हा अधीन त्यांच्या हुकुमाचे पाषाण वृक्ष आणि पक्षी त्यांच्या करिता सूर्य परतला चंद्र दुभंगला पाहूया सर्व जगी जय महान सर्व जगी महान मक्का मदीना होया चला मदीना नील गगन म्हणजे काय मराठी येत नाही तुम्हाला नील गगन वरती बघा दिसेल तुम्हाला दिसतंय की नाही आता काळोख आहे म्हणून दिसत नाही पण आहे ते निळा आसमान आहे नील गगन आकाशापेक्षा महान आहे तेच नगर नील गगन आकाशापेक्षा महान आहे तेच नगर म्हणजे कोणते नगर मदीना नील गगन आकाशापेक्षा महान आहे तेच नगर स्वर्गापेक्षा सुंदर आहे स्वर्गापेक्षा मी म्हणेन तुम्ही जबाब द्या मला स्वर्गापेक्षा जोरात स्वर्गापेक्षा
स्वर्गापेक्षा सुंदर आहे चला मदीना पाहूया जाऊया चला मदीना जाऊया चला मदीना जाऊया चला मदीना जाऊया सर्व जगीचे महान सर्व जगीचे मक्का मदीना पाहूया चला मदीना जाऊया जाऊया चला मदीना जाऊया चला मदीना जाऊया महानतेचा त्यांच्या वर्ण महानतेचा ज्यांच्या वर्ण कुरानमध्ये पाणी कधी अल्लाह तबारक इन्ना अतैनाकल कौसर कुरान मध्ये अल्लाह तबारक व तआला म्हणतो वरफअना लक जिक्रक महानतेचा ज्यांच्या वर्ण कुरान मध्ये पाणी त्यांची ममता रफीच्या संगीत त्यांची ममता आमच्या गीत तयांचे गाऊया चला मदीना जाऊया चला मदीना जाऊया चला मदीना जाऊया चला मदीना